भारत. जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्षे. आपल्या भारत देशाला आज भारत नाव देण्यात आलं. याच्या अगोदर भरपूर सारे भारत आणि इंडिया यावरती डिबेट झाले, पण इंडिया बरोबर आहे या भारत बरोबर आहे, आज काय आपण याच्यात पडणार नाही. हा वेगळा विषय झाला, हा कधीतरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. पण हे भारत नाव नेमके आलं तरी कुठून, या मागचा इतिहास काय आहे, आपल्या भारत देशाचे नाव भारत कसे पडले, हे आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे का, तर आज आपण हेच जाणून घेऊया. तर राम राम मंडळी, मी तुमचा कमलेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर भारत या नावाची सुरुवात महाभारताच्या आदी पर्वामध्ये दिसून येते. यामध्ये पण खूप मोठी कहाणी आहे, पण आपण एक शॉर्टकट मध्ये बघण्याचा प्रयत्न करू आणि व्यवस्थित समजून घेऊ. तर ही कहाणी चालू होते ऋषी विश्वामित्रापासून. विश्वामित्रांनी त्याच्या तपस्येपासून दुसरा स्वर्ग निर्माण करायचे ठरवले. त्यामुळे देवांना त्यांची खूप भीती वाटली आणि देवराज इंद्रांनी अप्सरा मेनका यांना ऋषी विश्वामित्राची तपस्या भंग करण्यासाठी पाठवले आणि अप्सरा मेनकांनी त्यांची तपस्या भंग केली. मेनका ही खूप सुंदर अप्सरा असल्यामुळे ऋषी दुर्वासा त्यांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांच्या वासनावर कंट्रोल नाही करू शकले आणि मेनकाला पण ऋषी विश्वामित्रासोबत प्रेम झालं. शेवटी बाईचा नाद वेगळाच, असं तुम्हाला पण माहितीच आहे. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला आणि मेनका परत स्वर्गात गेली. त्यानंतर काही पक्ष्यांनी त्या बाळाला उचलून जंगलामध्ये एका झाडापाशी ठेवले. तिथे काही मुनी होते, त्यांना लेकराचा रडण्याचा आवाज आला, त्यामुळे तिथे त्यांनी जाऊन बघितले. तिथे एक छोटं बाळ दिसलं आणि तिथेच ऋषी कण्व होते. त्यांनी या बाळाला शकुंतला नाव दिले. त्यानंतर शकुंतला ऋषी कण्वांच्या आश्रमात मोठी झाली. शकुंतला ही अप्सराची मुलगी असल्यामुळे ती दिसायला खूप सुंदर होती. त्यानंतर ती तरुण वयात आली आणि आणखी सुंदर दिसायला लागली. आणि त्या प्रदेशाचा राजा दुष्यंत असतो. तो खूप शक्तिशाली आणि लोकांची काळजी घेणारा राजा असतो. एका हरणाचा जीव वाचवण्यासाठी तो जंगलात आलेला असतो आणि तितक्यातच ऋषी कण्वांच्या आश्रमात पोहोचतो. तिथे त्याला शकुंतला दिसते आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो आणि शकुंतला पण राजा दुष्यंतच्या प्रेमात पडते आणि ते गंधर्व विवाह करतात. गंधर्व विवाह म्हणजे प्रेमविवाह, जे की दोन लोकांच्या संमती आणि मान्यतेने होतो. यामध्ये कोणती विधी, साक्षीदार किंवा कुटुंबाचा सहभाग नसतो. आता तुम्हाला वाटत असेल हे आपल्या भाषेत लपडच आहे, पण तुम्हाला माहिती नसेल आपल्या हिंदू धर्मामध्ये 8 शास्त्रीय विवाहापैकी हा एक गंधर्व विवाह आहे आणि बाकीचे ब्रह्मा, देव, आर्य, प्रजापत्य, असुर, राक्षस आणि पैशाचे सगळे मिळून 8 विवाह आहेत. दुष्यंत आणि शकुंतला यांचा गंधर्व विवाह खूप प्रसिद्ध आहे. आज पण लव्ह मॅरेज मध्ये यांचे खूप उदाहरण दिले जाते. दुष्यंत आणि शकुंतला यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले आणि राजा दुष्यंतने शकुंतला निशाणी म्हणून अंगठी दिली. त्या काळात द्यायचे राजा. त्यानंतर राजा दुष्यंत महालामध्ये परत गेले आणि इकडे शकुंतला प्रेग्नेंट झाली. राजा दुष्यंत त्यांच्या कामकाजामध्ये बिझी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यामध्ये एक मोठी घटना झाली. ऋषी दुर्वासा हे कण्वाकाच्या आश्रमामध्ये आले. ऋषी दुर्वासा हे खूप रागिष्ट होते. ते चलता बोलता त्यांना राग आला की ते श्रापच देत होते. ते जेव्हा आश्रमामध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी शकुंतलाला आवाज दिला, पण शकुंतला राजा दुष्यंतच्या विचारामध्ये मग्न होती, त्यामुळे तिने ते ऐकलं नाही. त्यामुळे ऋषी दुर्वासाने शकुंतला श्राप दिला आणि तो श्राप असा होता की ती ज्याचा विचार करत असेल त्या व्यक्तीच्या डोक्यातून मनातून शकुंतला विसरून जाईल. त्या पुढल्या व्यक्तीला लक्षात येणार नाही की शकुंतला कोण होती. हा असा श्राप दिला. त्यामुळे राजा दुष्यंत हे शकुंतला पूर्णपणे विसरून गेले. हा श्राप देताना शकुंतलाच्या मैत्रिणीने बघितले, त्यामुळे ऋषी दुर्वासांना हा श्राप कमी करण्यासाठी विनंती केली आणि ऋषी दुर्वासाने त्यांचं ऐकलं आणि श्राप कमी करून त्यांना सांगितलं की राजाने जी अंगुठी शकुंतला दिली ती अंगुठी राजाला दाखवल्यावर सगळे लक्षात येईल आणि तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगितली तर हा श्राप कमी नाही होऊ शकत. त्यामुळे तिच्या मैत्रिणीने शकुंतलाला काही सांगितलं नाही. दिवस भरपूर गेले पण राजा काही येतच नव्हता. त्यामुळे ऋषींनी शकुंतलाला राजाच्या महालामध्ये घेऊन जाण्याचा निर्णय केला आणि सगळेजण महालामध्ये जाण्यास निघाले. पण मध्येच नदीच्या काठी शकुंतला हात धुत असताना तिची अंगुठी हातातून पडली आणि ती एका मासोळीने गिळून घेतली. पण हे शकुंतलाच्या लक्षात आले नाही आणि शेवटी ते महालामध्ये पोहोचले. पण तो श्राप असल्यामुळे राजा दुष्यंत हा शकुंतलाला ओळखू नाही शकला आणि तो गंधर्व विवाह असल्यामुळे ऋषीमुनींना काही बोलता आलं नाही. त्यामुळे ऋषीमुनी शकुंतला तिथे सोडून निघून गेले. तिथल्या राज्यातले सगळे लोक शकुंतलाला शिव्या वगैरे घालत होते. त्यांना वाटत होतं की राजाला फसवत आहे, त्यामुळे लोक तिच्यावर खूप रागावले होते आणि राजाने तिला एक्सेप्ट केलं नसल्यामुळे शकुंतला गर्भावस्थेत तिथून निघून गेली. ही दशा शकुंतलाच्या आईला बघू वाटली नाही. त्यानंतर अप्सरा मेनकाने शकुंतलाला कश्यप ऋषींच्या आश्रमात नेऊन सोडलं आणि तिथे तिने एका मुलाला जन्म दिला. हा मुलगा लहानपणापासूनच खूप निर्भय होता. असं म्हटलं जातं की लहानपणापासून तो प्राण्यांना वशमध्ये करत होता, त्यामुळे त्यांचं नाव सर्वदामन ठेवण्यात आलं. आता तुम्ही म्हणशाल ही सगळी कहाणी आणि याचं भारताचं नाव काय, याचा काय संबंध? पण मित्रांनो, इंटरेस्टिंग कहाणी इथूनच चालू होते. सर्वदामन म्हणजे सगळ्यांचं दमन करणारा. त्यानंतर ज्या मासुळीने अंगुठी गिळली होती ते एका मच्छवाराच्या हाती लागली. मच्छवाराने त्या मासोळीची घरीच भाजी करण्याचा विचार केला आणि त्यांनी ते मासोळी कापली, पण त्या मासोळीमधून कापता वेळेस एक अंगुठी बाहेर निघाली. त्यानंतर त्या मच्छवाराला कळलं की ही अंगुठी खूप मौल्यवान आहे,
त्यामुळे तो तिथल्या सोनारापाशी विकायला गेला. पण त्या सोनाराने ती अंगुठी तपासल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे राजाची अंगुठी. त्यावर सोनाराला असं वाटलं की या मच्छराने राजाची अंगुठी चोरली. त्यामुळे त्या मच्छराला पकडून दुष्यंत राजापाशी नेण्यात आलं आणि राजाने ती अंगुठी बघितली आणि राजाला सगळंच काही लक्षात आलं. शकुंतला कोण होती, काय नाही, त्यांचा गंधर्व विवाह झालेला आहे, हे सगळं काही लक्षात आलं. पण सोबतच दुष्यंत राजाला स्वतःची लाज वाटत होती, कारण त्यांनी शकुंतलाला खूप बेइज्जत करून राज्याच्या बाहेर काढलं होतं. त्यानंतर राजा दुष्यंतने लगेच त्याच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की शकुंतला जिथे असेल तिथे त्यांना शोधून आणा आणि एकदम सन्मानपूर्वक आणा. पण शकुंतला ही कुठे मिळतच नव्हती. त्यामुळे राजा खूप डिप्रेशन मध्ये गेला आणि एक दिवस तो इंद्राला भेटायला जात होता. इंद्राच्या सारथी सोबत तो बर्फाळ प्रदेशामध्ये गेला. त्याला तिथे एकदम वेगळंच दृश्य दिसलं. त्यामध्ये एक छोटा मुलगा वाघाशी खेळत होता आणि त्याचे दात मोजत होता. हे बघून राजा दुष्यंत आश्चर्यचकित झाले. एका कहाणीनुसार असं म्हणतात की त्यानंतर दुष्यंत राजाने सर्वदामला त्याचा परिचय विचारला आणि दुष्यंत आणि शकुंतलाचा मुलगा आहे म्हणून सांगितलं आणि दुष्यंतला घेऊन शकुंतलाकडे गेले. आणि दुसऱ्या कहाणीनुसार असं म्हणतात की जेव्हा सर्वदामन सिंहाशी खेळत होता तेव्हा त्याच्या हातातून मंत्रादी बांधलेलं रक्षा कवच पडलं. तेव्हा तितक्यातच आश्रमामधल्या 2 मुली आल्यात. तेव्हा त्यांनी एक वेगळंच दृश्य बघितलं. त्यामध्ये राजा दुष्यंत त्या रक्षा कवचाला उचलून सर्वदामांच्या हातात बांधतो. पण ते रक्षा कवच फक्त सर्वदामांच्या आई किंवा वडील उचलू शकत होते. दुसरं कोणी जर हात लावला असता तर ते साप बनून त्या व्यक्तीला चावला असता आणि त्याचा तिथल्या तिथेच मृत्यू झाला असता. पण असं काही झालं नाही, म्हणून त्या मुलींनी दुष्यंतला हे सगळं सांगितलं आणि तितक्यातच शकुंतला पण आली सर्वदामला शोधत आणि राजाने शकुंतलाला बघितले आणि तिच्याशी माफी वगैरे मागून तिला परत हस्तिनापूर राज्यात नेण्यात आलं. राज्यात गेल्यावर सर्वदमनचं नाव हे भारत म्हणून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर राजा भारत हा गादीवर बसला आणि त्यांनी जवळपास पूर्ण जगत जिंकलं. राजा भारत हा खूप न्याय करणारा राजा होता. तो त्याच्या प्रजेला एक लेकरासारखं जपत होता. त्यामुळे लोक पण त्याला खूप प्रेम करत होते आणि तिथले लोक असं सांगत होते की हे भारतवर्ष आहे, म्हणजेच भारत राज्याचं राज्य. राजा प्रजेसाठी इतका न्याय होता की त्याला असं वाटलं की त्याची मुलं राजा बनण्यायोग्य नाहीये. त्यामुळे त्यांनी दत्तक पुत्र घेऊन त्याला राजा बनवलं. तो एवढी जास्त प्रजेची काळजी घेत होता. भारत चक्रवर्ती नावाच्या राजाच्या नावावरून भारताला भारतवर्ष म्हटलं गेलं आणि इथूनच आपल्या देशाला भारत हे नाव देण्यात आलं. असं म्हणतात की राजा भारतचं राज्य हे महासागराच्या उत्तरेला आणि बर्फाळ पर्वतांच्या दक्षिणेला असलेला देश त्याला भरतम म्हणतात, म्हणजे तिथे भरताचे वंशज राहतात, असं त्यांच्या राज्याच्या बाउंड्री बद्दल डिस्क्राईब केलेलं आहे. राजा भारत हे कौरव आणि पांडवाचे पूर्वज आहेत. तुम्हाला आणखी जर डिटेल्स मध्ये जर समजून घ्यायचं असेल तर यावरती एक मूवी आहे, साऊथ मध्ये बनलेली आहे. त्या मूवीचं नाव आहे शकुंतला म्हणून आणि एकदम बढिया मूवी आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये व्यवस्थित मेन्शन करून दिलेलं आहे कसं झालेलं आहे काय नाही, हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे. फक्त त्यामध्ये राजा भरतचं त्यामध्ये काही जास्त दाखवलेलं नाही, पण तुम्हाला दुष्यंत आणि शकुंतलाची पूर्ण कहाणी कळून जाईल. आणि तुम्हाला राजा भरतची माहिती थोडंसं डिटेलमध्ये पाहिजे असेल तर BR चोपडा महाभारतचा पहिला एपिसोड, त्यामध्ये भरत बद्दल माहिती दिली आहे, जे की आपण लहानपणापासून बघत आलो तेच पहिल्यांदा एकदा जाऊन बघा आणि आज पण बघायला ते एकदम आउटस्टँडिंग आहे. आता यामध्ये काही लोक म्हणतात ही फक्त नुसती कहाणी आहे, असं काही झालं नव्हतं. माझं फक्त या लोकांना एवढंच म्हणणं आहे, आपण सगळे भारतीय, त्यामुळे कोणाचा पण आपल्या संस्कृतीवर विश्वास असो या नसो, आपण आपल्या संस्कृतीवर नेहमीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि आशा करतो तुम्हाला समजलं असेल आपल्या भारत देशाला कुठून भारताचं नाव पडले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला.